नमस्कार, मी ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य. दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष समजून मी इथे निवडणूक लढवत आहे. माझं जे चिन्ह आहे ते CCTV कॅमेरा चिन्ह आहे. 25 नंबरला चिन्ह आहे. मशीन क्रमांक 2वरचं शेवटचं चिन्ह आहे. आणि मला आज बरेचसे सामाजिक कार्यकर्ते भेटले, त्यांनी व्यक्तिशः पाठिंबा दिला आहे. परंतु सर्वात मोठा पाठिंबा आज मला आदरणीय आमदार, जनस्वराज्य पार्टीचे आमदार विनयजी कोरेसाहेब यांच्या पक्षाने मला आज पाठिंबा दिलेला आहे. इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मला लेखी पत्र देऊन तसेच माझ्या रॅलीमध्ये, पदयात्रेमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिलेला आहे. आज त्या रॅलीला जवळजवळ 200-300 पदाधिकारी तिथे उपस्थित होते. आणि दक्षिण सोलापूर जी काय विधानसभेची निवडणूक आहे ही ताकदीने आपण लढावी. आमचा पक्ष आणि आमची संघटना आपल्या पाठीशी उभी आहे असे त्यांनी मला सांगितलेलं आहे. प्रचारामध्ये जनस्वराज पक्ष तुमच्या प्रचारामध्ये सामील होणार आहे आणि किती कार्यकर्ते घेऊन सामील होणार? आत्ताच सांगितलं ना मी, 200 ते 300 कार्यकर्ते त्यांचे माझ्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळं मला आता कार्यकर्त्याची चिंता संपलेली आहे. तसेच ग्रामीण भागातही मला आता विविध गट येऊन भेटत आहेत आणि पाठिंबा देत आहेत. कोरे साहेबांची एखादी सभा वगैरे घ्यायचा काही विचार आहे? नाही, कोरे साहेबांची सभा होईल का नाही माहिती नाही, कारण ते स्वतः आमदारकी लढवत आहेत. आता दिवस फार कमी राहिलेले आहेत, 5-6 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने प्रचार करतोय. पण आपलाही प्रचार एकदम हायटेक पद्धतीने सुरू आहे. आपण मुंबईवरून साधारणपणे 4 LED मागवलेले आहेत आणि त्या लाईव्ह LEDच्या माध्यमातून आपला प्रचार एकदम जोरात सुरू आहे. तसेच आपण आपल्या प्रचारामध्ये ॲटो रिक्षाच्या माध्यमातून त्याच्यावरती व्हॉईस रेकॉर्डिंग करून आपण तेही त्या पद्धतीने प्रचार करत आहोत. आपले तर आता शेवटचे दिवस टप्प्यात काही दिवस राहिले आहेत. एखादी आपली जाहीर सभा कुठली मोठी होणार आहे यावेळी? नाही, माझा भर हा 1 to 1 घरात जाऊन आणि घरात बैठका घेऊन तसेच पदयात्रा करून प्रत्यक्ष व्यक्तिशः भेट घेऊन आपल्याला प्रचार करायचा आहे. कारण माझा पक्ष दक्षिण सोलापूरची जनता असल्यामुळे मी जनतेत जाऊन व्यक्तिशः भेट घेऊन प्रचार करत आहे. मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सतत लोकांमध्ये राहून माझा मी प्रचार करत आहे. कोणकोणत्या मुद्द्यावर मतदारांकडून जाऊन कोणकोणते विकसित मुद्द्यावर घेऊन प्रचार करत आहे? हद्दवाढ भागाचा विकास इथे झालेला नाही आहे. इथल्या नागरिकांकडून टॅक्स घेतला जातो, परंतु त्यांना इथे सोयीसुविधा दिल्या जात नाही आहेत. ही सर्वात मोठी हद्दवाढ भागातील नागरिकांची खंत आहे. आणि मी जर या भागाचा आमदार म्हणून या लोकांनी मला संधी दिली तर पहिल्यांदा हद्दवाढ भागाचा विकास करेन. इथे जुळे सोलापूर प्राधिकरण स्थापन करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण निवेदन देऊन ते स्थापन करून येणार आहोत. तसेच इथे आनंदराव देवकते साहेबांचा आपण स्मारक उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच जगद्गुरू बसवेश्वरांचा स्मारक उभारण्यासाठी इथं आपण काम करणार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये अद्ययावत रस्ते, सोयीसुविधा आणि विविध समाजाची समाज मंदिरे, तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी, शेतीसाठी जास्तीत जास्त DPची संख्या वाढवणार. या अशा अनेक बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सांगण्यासाठी भरपूर आहेत.